तर चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आज आपला दुसरा आठवडा सुरू झालेला आहे. 6वा दिवस सुरू झालेला आहे. तर पहिल्यांदा सुलक्षणा मॅडम नेहमीप्रमाणे स्तोत्र सुरू करून राजश्री मॅडम योग सेशन घेतील आणि त्यानंतर माझं सेशन होईल आणि त्यानंतर आज आपल्याला पिरॅमिड करायला शिकायचं आहे. पिरॅमिडचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे. असे आपले 3 सेशन्स आहेत. तर करा सुलक्षणा मॅडम, मी तुम्हाला स्पॉटलाईट देते. हो. हां, करा सुरू. चला मुलांनो, आता आपल्याला त्या दिवसासारखंच गायत्री मंत्र म्हणायचा आहे. त्याचं महत्व मॅडमने तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर सगळ्यांनी नमस्काराच्या मुद्रेत बसायचं आहे आणि डोळे बंद करून गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. परत एकदा रिपीट करू. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. चला ठीक आहे. धन्यवाद मॅडम. राजश्री मॅडम. हो हो. हरिओम. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आपण 3 ओंकार आणि प्रार्थना घेऊन आजच्या सेशनची सुरुवात करूया. प्रार्थनेसाठी तयार. ताठ बसायचंय सगळ्यांनी. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले. एक श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आता एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत सोडत ओंकार म्हणायचा आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. ज्ञानमुद्रा सोडायची आहे. अलगद डोळे उघडायचे आहेत.
सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा. आता आपण पुढच्या पूरक हालचाली बघणार आहोत. दोन पायात 1 फुटाचं साधारण 1 फुटाचं अंतर घ्या. हात मांडीला टेकलेले. ही झाली पूरक हालचालींची पूर्वस्थिती. आता आपण पुढची पूरक हालचाल करणार आहोत. हात कमरेवर. श्वास सोडत सोडत सावकाश कमरेत खाली वाकायचंय. कपाळ गुडघ्याकडे न्यायचंय. जेवढं जास्त वाकता येईल तेवढं वाकायचंय. गुडघे ताठ ठेवायचे आहेत. श्वास घेत घेत सावकाश कमरेत सरळ व्हायचंय. श्वास सोडत सोडत पाठीमागे वाकायचंय. पाठीमागे जेवढं जास्तीत जास्त वाकता येईल तेवढं वाकायचंय. श्वास घेत घेत सावकाश सरळ व्हायचंय. हात जागेवर. आता आपण एकत्र करूया. हात कमरेवर. श्वास सोडत सोडत सावकाश खाली वाकायचंय. कमरेतून खाली वाकायचंय. श्वास घेत घेत सावकाश वर यायचंय. सरळ उभं राहायचंय. श्वास सोडत सोडत सावकाश मागे झुकायचंय. श्वास घेत घेत कमरेतून सरळ व्हायचंय. सरळ उभं राहायचंय. हात जागेवर. आता पुढची पूरक हालचाल करूया आपण. श्वास घेत हात कमरेवर. श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायचंय कमरेतून. श्वास घेत घेत सरळ व्हायचंय. श्वास घेत घेत उजव्या बाजूला झुकायचंय. श्वास घेत घेत सरळ. हात जागे. पुन्हा एकदा करूया आपण. हात कमरेवर. डावीकडे झुकायचंय. सरळ. उजवीकडे झुकायचंय. सरळ. हात जागेवर. आता पुढची पूरक हालचाल करूया. हात कमरेवर. श्वास सोडत सोडत सावकाश खाली वाकायचंय. श्वास घेत घेत डावीकडून वर. पाठीमागे. श्वास सोडत सोडत सावकाश खाली वाकायचंय. समोर. पुन्हा श्वास घेत घेत सावकाश उजवीकडून वर यायचंय. पाठीमागे. श्वास सोडत सोडत सावकाश डावीकडून खाली यायचंय. कमरेतून सरळ व्हायचंय. हात जागे. पुन्हा एकदा करूया. हात कमरेवर. श्वास सोडत सोडत कमरेतून खाली वाकायचंय. श्वास घेत घेत डावीकडून वर. सावकाश वर यायचंय. पाठीमागे.
श्वास सोडत सोडत उजवीकडून खाली, पुढे श्वास घेत घेत उजवीकडून वर, श्वास सोडत सोडत डावीकडून खाली, समोर, श्वास घेत घेत कमरेतून सरळ, हात जागेवर. पिंगा कसा घालतो आपण तसं फिरायचंय. पिंगा माहितीये ना सगळ्यांना? हो. आणखीन एकदा करूया आपण. हात कमरेवर, श्वास सोडत सोडत कमरेतून खाली, श्वास घेत घेत डावीकडून वर, पाठीमागे, श्वास सोडत सोडत उजवीकडून खाली, श्वास घेत घेत उजवीकडून वर, पाठीमागे, श्वास सोडत सोडत डावीकडून खाली, कमरेतून सरळ, हात जागेवर. सूर्यनमस्कार करूयात. सूर्यनमस्कारासाठी मॅटच्या पुढच्या टोकाला उभं राहा. हात जोडलेले, पाठीचा कणा ताठ, नजर समोर. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम रवये नमः. 1 श्वास घ्यायचा आहे. 2 श्वास सोडायचा आहे. 3 श्वास घ्यायचा आहे. 4 श्वास रोखायचा आहे. 5 श्वास सोडायचा. 6 श्वास घ्यायचा आहे. 7 श्वास रोखायचा आहे. 8 श्वास सोडायचा. 9 10 श्वास घ्यायचा आहे. ओम सूर्याय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम भानवे नमः. 1 2 3
4 5 6 7 8 9 10. ओम खगाय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम उष्णे नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बसा थोडा वेळ खाली. आज आपण पुढचं जे आसन बघणार आहोत त्याच्याबद्दल थोडं माहिती सांगते. पुढचं जे आसन बघणार आहोत आज ते आहे वृक्षासन. या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था वृक्षासारखी असते साधारण थोडीशी, त्यामुळे याला वृक्षासन म्हणतात. हे आसन करताना डोळे मिटून कधीच करायचं नाही. डोळे कायम उघडे ठेवूनच करायचे, कारण तोलात्मक आसन आहे हे. तोल जाण्याची शक्यता असते, त्यामुळे कायम डोळे उघडे ठेवून हे आसन करायचंय. या आसनाच्या सरावामुळे आपल्या पाठीचा कणा मजबूत होतो. त्याच्यानंतर मज्जासंस्था बळकट होते, एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती वाढते. त्याच्यानंतर पाय, गुडघे, मांड्या मजबूत होतात. आणि ज्यांना सायटिकाचा वगैरे त्रास आहे तो सुद्धा बऱ्यापैकी बरा होण्यास मदत होते या आजारामुळे, या आसनामुळे. ज्यांना अर्धशिशीचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल, त्यांनी हे आसन करू नये. किंवा लो बीपी आणि हाय बीपी वाल्यांनी हात वर नेता छातीजवळ हाताची नमस्कार मुद्रा करून हे आसन करावं. तर आता हे आसन कसं करायचं ते मी दाखवते. सुरुवातीला भिंतीचा आधार घेतला तरी चालेल. डाव्या पायाची घडी करून डावा पाय मांडीजवळ घ्यायचा आहे. जर पाय इथे येत नसेल तर गुडघ्यावर ठेवायचा नाही, खाली ठेवला तरी चालेल, पण गुडघ्यावर नाही ठेवायचा. गुडघ्यावर ठेवल्यावर गुडघ्यावर अतिरिक्त ताण येतो. सावकाश दोन्ही हात वरती नेऊन नमस्कार स्थिती करायची आहे. काही सेकंद स्थिर राहायचंय. हात सावकाश खाली घ्यायचे, पाय खाली घ्यायचे. नंतर दुसऱ्या बाजूनी, उजव्या बाजूनी करताना एका बिंदूवर स्थिर करायचे, म्हणजे लटपट होत नाही.
सावकाश हात खाली, पाय खाली. आता एकत्र करूया आपण. उभं राहा सगळ्यांनी. भिंतीला टेकून उभं राहिलं तरी चालेल सुरुवातीला. डावा पायाची घडी करून मांडीजवळ डावा, उजव्या मांडीजवळ डावा पाय घेऊन. दोन्ही हात सावकाश वर घेऊन नमस्कार स्थिती करायची. सावकाश हात खाली घ्यायचे, पाय घालायचे. उजव्या बाजूने करूया. सावकाश आसन सोडायचंय, हात जागेवर, पाय जागेवर. आणखीन एकदा करूया. डावा पायाची घडी करून डावा पाय उजव्या मांडीवर. दोन्ही हात सावकाश वर द्यायचे, नमस्कार स्थिती. हात वरच्या दिशेने ताणायचे. नजर समोर एका बिंदूवर स्थिर ठेवायची. सावकाश आसन सोडायचे, हात खाली, पाय वर. विरुद्ध बाजूने डाव्या मांडीवर. हात सावकाश वर घ्यायचे, हाताची नमस्कार स्थिती. आसन सोडायचंय, हात जागेवर, पाय जागेवर. पुढचं जे आसन करणार आहोत आपण त्याला त्रिकोणासन करणार आहोत. या आसनामध्ये आपल्या शरीराची अवस्था त्रिकोणासारखी साधारण होते, त्यामुळे त्याला त्रिकोणासन म्हणतात. तर यासाठी आधी दोन्ही पायात अंतर घ्यायचं 1 फुटाचं साधारण. डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, डाव्या पायाचा तळवा बाहेरच्या दिशेने. त्याच्यानंतर डाव्या पायाचं काटकोन करायचं आहे. डावा हात डाव्या पायाजवळ ठेवायचा आहे, डाव्या हाताचा तळवा डावा पायाजवळ ठेवायचा आहे आणि उजवा हात कानावरून सरळ पुढे न्यायचा आहे. काही सेकंद स्थिर राहायचंय. आसन सोडताना आधी उजवा हात खाली, कमरेतून सरळ व्हायचंय, गुडघा सरळ करायचाय, डावा पाय फिरवून घ्यायचाय, डावा पाय जागेवर. विरुद्ध बाजूने करताना उजवा पाय जास्तीत जास्त लांब घ्यायचा आहे, उजवा पाय बाहेरच्या दिशेने फिरवून घ्यायचा आहे, उजव्या पायाचा काटकोन करायचा, उजवा हात उजव्या पायाजवळ टेकवायचा आहे, डावा हात कानावरून सरळ पुढे न्यायचा, नजर स्थिर समोर. आसन सोडताना डावा हात जागेवर, कमरेतून सरळ व्हायचंय, उजव्या पायाचा गुडघा ताठ करायचा आहे, उजवा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय जागेवर. करूया आता आपण. डावा पाय
लांब जास्तीत जास्त लांब घ्या. डावा पायाचा चवडा फिरवून घ्यायचा आहे. डावा पाय कोण करायचा आहे? डावा हात डाव्या पायाजवळ जमिनीवर ठेवायचा आहे. म्यूट करा. उजवा हात कानाच्या वरून सरळ वरती न्यायचा आहे कानावरून. आसन सोडताना उजवा हात खाली कमरेतून सरळ व्हायचा आहे. डावा गुडघा सरळ, डावा पाय सरळ, डावा पाय जागेवर घ्यायचा. उजव्या बाजूने करताना उजवा पाय जास्तीत जास्त लांब घ्यायचा आहे. उजवीकडे उजव्या पायाचा चवडा फिरवून घ्यायचा आहे. उजव्या पायाचा काटकोन करायचा. उजवा हात उजव्या पायाजवळ खाली टेकवायचा जमिनीवर. डावा हात कानावरून सरळ वरती न्यायचा. आसन सोडताना डावा हात सावकाश जागेवर कमरेतून सरळ व्हायचंय. गुडघा ताठ. उजवा पाय फिरवून घ्यायचाय. उजवा पाय जागेवर. त्रिकोणासनाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे हल्ली तुम्हाला हल्लीच्या पिढीला फास्ट फूड जंक फूड खायला आवडतं ना खूप. तर त्रिकोणासन केल्यामुळे हे जे फास्ट फूड जंक फूड खातो आपण ते जर त्रिकोणासन नियमित केलं तर ते अन्न आपल्याला पचायला खूप मदत होते त्रिकोणासनामुळे. त्यामुळे जर फास्ट फूड जंक फूड खायचं असेल तर त्रिकोणासन नक्की नेहमी करत जावा. शवासन करूया आता. झोपा सगळ्यांनी. पाठीवर झोपा. पायात 1 फुटाचं अंतर. हात शरीरापासून 4-5 इंच लांब. हाताचे तळवे आकाशाकडे, बोटे अलगट मिटलेली. डोळे अलगद बंद केलेले. मान उजवीकडे किंवा डावीकडे थोडीशी कलती केलेली. आपण जे आसनं सूर्यनमस्कार आणि पूरक हालचाली केल्या त्यामुळे शरीरावर जिथे जिथे ताण आलेला आहे तो सगळा ताण शवासनात काढून टाकायचा आहे. जिथे जिथे ताण आलेला आहे तिथे तिथे मनाने जायचंय आणि तो ताण पूर्णपणे निघून गेलाय अशी कल्पना करायची आहे. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त विश्रांती देणारे हे आसन आहे. आसनांच्या सरावामुळे शरीरात ताण येतो तेव्हा अधूनमधून शवासन करायचे असते. शरीराबरोबर मनालाही विश्रांती देणारं आसन शवासन. संपूर्ण शरीर सैल सोडायचंय. सावधान आपण शवासन सोडतोय.
पाय जवळ घ्यायचे, हात जवळ घ्यायचे, डोळे अलगद उघडायचे आणि डाव्या कुशीवर वळून उठून बसायचे. प्रार्थनेसाठी तयार. मांडी घालायची आहे, पाठीचा कणा ताठ, हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, दुर्गे स्मृता हरसि भीतिम् अशेष जन्तोः स्वस्थ्यै स्मृता मतिमतीव सुखान् ददासि दारिद्र्य दुःख भय हारिणीकात्मदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्रचित्ता सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. धन्यवाद मॅडम. राजश्री मॅडम, खूप छान झालं सेशन, मस्त वाटलं. मेंजा, श्रुदुला, राधा, तुम्ही छान केलं, मी बघितलं ते. बाकीच्यांनी काही व्हिडिओ कॅमेरे ऑन ठेवले नाहीत, त्यामुळे मला काही कळू शकलं नाही. तर ठीक आहे, आता आपण सेशन सुरू करूयात. बाकीच्या कोणी कोणी केलं चॅट बॉक्स मध्ये टाका बरं. राधा, श्रुदुला आणि मेंजा सोडून त्यांची व्हिडिओ मी बघत होते. बाकीच्या कोणी कोणी केलं हे सोडून चॅट बॉक्स मध्ये टाका. नीलकंठ केलंस तू? बर, आता सगळ्यात दर्शन केलं, नीलकंठ केलं, वैष्णवी केले. मग व्हिडिओ काय झालं होतं तुम्हाला ऑन ठेवायला? व्हिडिओ ऑन ठेवायला होते ना?